काय नाही बाई, नुसतं माझ्या डोक्यातच राहते. डोकं दुकान तर हात पाय दुकान तर अंगच खाजवण, नुसतं चालूच असते बिमाऱ्या. काल तर रात्रभर झोपून दिलं बापा. काय न होईन काय न नाही सांगच बकर 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 अंगच खाजे. आणि झोपली तर माझी जीव किती चाय काय. झोपली तर झोपही नाही लागत. अच्छा कसं या जीव. ओ आई ओ आई, झोपलीस आहे का हो तू? उठ ना, मग भूक लागली ना. लय वेळ झाला ना, 9 वाजले ना. उठ ना उठ ना उठ ना आई, उठ उठ ना. काय चिवळ बे पोट्टे, निघाला दिवस का नाही निघाला तर लागला उठ उठ कराले. मग रात्रभर झोप नाही लागली हे नाही दिसलं काय? चांगला टर्र झोपला होता ना रात्रभर. माय दुखी तर कोणी एकजण तरी चत राहिलं काय? आपल्याला राहा लागते त्याचं दुखलं म्हणजे. माय दुखलं म्हणजे कोणी राहते काय? मला माय दुःख सहनच करा लागते रात्रभर. आपल्याला दुःख असो का सुख असो, याचं नुसतं खाऊ 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 चालूच राहते. असं नाही का बा आपण करून घ्या म्हणून आपल्या रात्रभर झोपली नाही बा. नाही, उज्जागिरीवाणी इथे ते उठणं वाई कराले. जरासं तू त्या शिलीच्या पोरजवळून शिक. रोज कामं करते, मायले जरासा मदत करू लागते. तू रोजचं जाऊ दे, तुला झोपल्यावर इच्छाव नाही येत का बा आपल्या मायचं दुखून आलं बा, का काही कामं केले पाहिजे म्हणून. मस्त लोकांच्या लेकरायला पाहिजे ना किती कदर आहे त्याच्या मायाच्या. आणि तू आहे, तुला तर काहीच कवडीची माही कदर नाही आहे. का आहे मी तू किती कामं केली तरी तू मायना उलटच करतो कधी पण. मी काम नाही करत काय? मी तुला रोज भाजीपाला आणून देतो, कधी कधी तर भांडी धुवू लागतो. हे नाही तुले दुसऱ्याचं मोठं दिसते. माय कधी नाव घेत नाही. किती काही कामं केलं तरी उलटच आहे माय. नुसती लोकांच्या लेकराचं उदाहरण सांगत राहतं मला. याचं लेकरू असं आहे आणि याचं लेकरू तसं आहे. मी गेलंय बदमाश आहे काय? वाया गेलेलो आहे काय तुला असं वाटते? माझ्यासारखं तर चांगलं पोरगं नाही आहे. जाऊ दे आता, तुलाही चांगलं आहे ना तर मग कर ना जरासं कामं, स्वयंपाक गिंपाक कर ना. बाबू मला कंबर दुखून आली रे. असं उठूनही बसू देऊन आले रे मला कंबर. काय करून त्या कापसा पायी तर माझ्या अंग खाजवायला लागलं. रात्रभर झोपून दिलं पिसायल्यासारखं. खरखर कर 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 अंग खाजवणं. काय तर तेलही लावलं तरी काही बसायचं काम नाही. आता काय करू म्हटलं, राहा लागलं म्हणजे रात्रभरच्या तर. तुझ्या बापाला काही समजत नाही का आपल्या बायकोचं बा अंग खाजवते का, तो कापूस विकून टाकला का काही काहीच नाही. बायको बा आहे का नाही आहे आपली कदरही करत नाही काही. स्वतःला कुठं राहा लागते घरी, मलाच राहा लागते दिवसभर. मलाच करा लागते स्वयंपाक त्या खोलीपाशी जाऊन कधी पण. तुम्ही काय चांगलं जेवायला येता झालं इकडे येऊन झोपता. अहो आई, काचाल भाव नाही आहे. मजुरी पेरणीचे पैसे निघाले पाहिजे. तुला काय घरी राहून गोष्टी सांगाले? काही कमी भावानं विकन काय? कृषीवाल्याचे पैसे कोण देईन मग? तू रेशीम त्या कामाला जाऊन मला सांग पहिले. बाबाले अशी मुंदाली मोठी आणि ते दुखणं तर चालूच राहते. सदानी दवाखाना. अरे तू सदानी दवाखाना पूर्णाला. मी काही नाटकं करतोय तुला असं वाटते? मला काही त्या दवाखान्यात जायचा लय शौक आहे का तुला असं वाटते? आई, मी तुला काहीच नाही म्हणालो. मी फक्त एवढं म्हणालो दवाखान्यात जा लागते बा तुले. त्या दवाखान्याला काही कमी पैसे लागते काय? मला एवढं सांग तू पहिले. अजून तू वरून म्हणतच राहायचं निसती का बा मला कुठं औषध देते, मला कुठं दवाखान्यात नेते आणि कापूस विकत नाही. तू याच उलट्या बोंबा चालू असते अजून. जा बाहेर जाय, काही कामा धंद्याचा नाही आहे तू. उलटा माहीस तू शाळा घेऊन आला सबरी आहे. बाहेर नको जाऊ, घरातच राह कामं कर. मी नाही करत आज कामं. जेव्हाच असेल तर ते नाश्ता गिस्त्याला काही करून घे तू. मला दे एखादी प्लेट आणून आयती. मॅच तेव्हा तुम्हाला रोज रोज आयतं तू त्या दिलं तर एखाद्या दिवशी काय होते का बाई? तुला झोपल्या नाश्ताही लागून आला काय? अरे तू रोज झोपला राहतं, उठल्याबरोबर तुला नाश्ता लागते रोज. तर मग तेव्हा काय काम करत असतं तू? तू काही काम नाही करत. मग तेव्हा कशी तुला भूक लागते? तशी आज मला भूक लागली तुझ्यासारखी. चल जाय नाश्ता कर. हो बापा, आता करावंच लागन. काय करतो? भूकही बली लागली बापा झोपल्या. हो शांती, झोपली जाय काय? 9 वाजले ना बिचारे, काही वाटू दे ना तुला म्हणाले. उठणं उठणं. काय लावली उठणं? रात्रभर झोपणी लागली ना मले. तुम्ही चांगले झोपले होते. पहिले ते पोट्ट आलं मला मॅळ करायला, आता तुम्ही आले. दोघंच्या दोघंही सारखीच आहे. बोलाले तर निसते मावर तपूनच असते बोलाले. पहिले तो कापूस विकून टाका घरातला. अंग रात्रभर खाजवलं म्हटलं. तुम्हाला काय आहे, तुमचं काही काम गिंग खाचत नाही. बाई शांती, मी काही कापूस गिपूस विकत नाही. तुले लय चांग खाजून ना, तर चल दवाखान्यातून मी तुले. चला मग. मी काय, मला काही अंग खायचं लय शौक आहे काय? येतोच ना मी. चला मग. मी गाडी काढतो, तू ये माय मागं.
येऊनच आली बापा. हो शांती जाऊ दे बाबा. पडली गेली तर मला माहित नाही पडलं. आधीच तर दुखण्याची बाई आहे तू. मला बसता गिसता येते बरोबर. नाही किती काही दुखलं तर मला तेवढी नॉलेज आहे. म्हटलं का तुम्ही एवढे बाय नका समजू. अहो शांती, मी तुला तसं नाही म्हणून आलो. तुले पाय तू अशी उलट्या दिमागाची आहे. तुला सरकही म्हटलं तर तू सरकी ऐकत नाही म्हटलं. मला माहित आहे तुम्ही किती सारखे बोलता आणि किती चांगले बोलता म्हणून माझ्याबद्दल. जाऊ दे. त्या मनात जे काही सहमत आहे माझ्याबद्दल ते काही मी दूर करू शकत नाही. तुला काही ते दूर करायची नाही वाटते. तर जाऊ दे मग. चल आला दवाखाना. उतर खाली लवकर. तुमच्या दोघांपैकी कोण आहे पेशंट? डॉक्टर साहेब मीच आहे हो. हा बसा बेडवर. काय त्रास आहे तुम्हाला? काही नाही डॉक्टर साहेब. काल रात्री बसून नुसतं कर 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 अंगच खाजून आलं. रात्रभर झोप नाही लागली बापा मला. तुमच्याकडे कापूस वगैरे आहे का? हो आमच्याकडे कापूस आहे. मी तुम्हाला हा प्रश्न विचारण्यामागचं कारण असं आहे की आमच्याकडे जितकेही पेशंट येऊन राहिलेले आहे त्यांच्या घरी कापूस भरलेला आहे. त्याच्यावर तुम्हाला माहीत नाही छोटे छोटे किटाणू असतात ते आपल्या शरीरावर उडते. तर ते शरीरावर उडाल्यामुळं खाज लागते. आणि आजकाल ते लवकरच लाल्या पडल्यामुळं लवकरच त्याचा अफेक्ट होऊन राहिलेला आहे लोकांवर. हो डॉक्टर साहेब मी तुम्हाला सांगतच होती. मला वाटेच ते कापसाच्या यानं खाजून आलं म्हणून. पण तुम्हीच सांगून दिलं आधीच. येईल तर खरंही नाही लागे का माम कापसाच्या यानं खाजून आलं. काका त्यांचं काही चुकलंच नाही. खरंच त्यांनाच खाज लागलेली आहे. जास्तीत जास्त लोकांना त्याच्याचमुळं. जर ज्यांच्या घरी कापूस नसला त्यांना खाज लागते मग ते वेगळ्या प्रकारची खाज लागते. पण तुमच्या घरी कापूस आहे तर त्या किटाणूमुळं सगळ्यांना खाजा लागून राहिलेल्या आहे. तुम्हाला काही औषधे वगैरे गोळ्या वगैरे लिहून देते आणि ते तुम्ही त्यांना द्या आणि बरंच लागते. काही तुम्हाला कापूस गिपूस विकायला लागत तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आणि एवढ्या गोळ्या घ्या तुम्ही. आणि जर बरं नाही लागलं तर याच जा एखादी भेट देऊन द्या मला. चला मग डॉक्टर साहेब येतो. या मग तुम्ही. तुम्हाला माय खरं नाही वाटे ना पा कापसाच्या शेणावर मला खाज लागली. ऐकतच नाही ना तुम्ही. बरं बापा चला आता घरी. कधी ऐकलं तर पाहिजे कोणाच्या मनानं. आपलीच लावणं कधी.